असेल. वाह, व्हेरी गुड, वेल डन. काय हा आता काय घेऊया? मी तू युअर बर्थडे गर्ल, यू हॅव टू क्लोज. पण माझा बर्थडे मी बघितलं. आता तुझा डन. आणि हे दोघं जण कुठे गेलेत? असतील इथे कुठेतरी. हा, मी बघून येऊ का? नाही चोके ना, येतील आपोआप. ओके ऋषी, थँक्यू या सगळ्यासाठी. हे सगळं खरंच खूप सुंदर आहे. आजपर्यंतचा हा माझा बेस्ट बर्थडे. आणि सुम्याचं गिफ्ट, त्याच्याबद्दल मी काय सांगू. म्हणजे मी ऑलरेडी चांगली शेफ आहे, पण रेसिपी बुक म्हणजे वाव. आणि पल्लू चीटर कुठली, सकाळपासून नुसती धावपळ करते आणि तिची खटपट की मला काही कळायला नको. आणि तिचं गिफ्ट, ओ माय गॉड, मी तुला काय सांगू. तुला माहितीये मी जी साडी घेतली ना, त्याच्यावर अगदी परफेक्ट मॅचिंग आहे तिने दिलेला सेट. साडी? हो, दिवाळीला नेसणार ना मी, तू बघशीलच. अँड हाऊ कॅन आय फॉरगेट तू दिलेलं गिफ्ट. ते आउट ऑफ द वर्ल्ड आहे. तुला एक सिक्रेट सांगू. काही दिवस आधी ना मी असं अगदी सेम टू सेम वॉच नेटवर बघितलं होतं आणि मला ते खूप आवडलं होतं. अच्छा. पण मला एक कळत नाहीये की माझी आवड तुला एवढी परफेक्टली कशी कळली. आय एम बॉर्न स्मार्ट, यू नो. आय सी. मग मला सांग की लॅव्हेंडर आणि पर्पल मध्ये डिफरन्स काय? ते लॅव्हेंडर आणि पर्पल मेन. लॅव्हेंडर पर्पलचा भाऊ. जाऊ दे, खरं काय ते सांगतो मी. ज्या डिझाईनला तू नेटवर लाईक करून कॉमेंट केली, ते डिझाईन बघून मी ठरवलं की ह्यापेक्षा परफेक्ट गिफ्ट असूच शकत नाही. आय एम इम्प्रेस्ड. तुमच्या या आय एम इम्प्रेस्ड वर आम्ही इम्प्रेस्ड आहोत. त्यामुळे अजून एक गिफ्ट. आता काय? ठडांग! आभास. एक मिनिट. तिळगुळकर, तुम्ही इथे काय करताय? मिस्टर तिळगुळकर, तुम्ही मला म्हणाला होतात की दिवाळीच्या साफसफाईसाठी तुम्हाला लवकर घरी जायचंय. मग आता इथे आभास. आभास? आभासचं काय? मी घर आवरतच होतो की इतक्यात आभासचा कॉल आला. तो म्हणाला की आपण भेटूया आणि इंटरव्ह्यू बद्दल डिस्कस करूया. आभास इथे कुठे? तिळगुळकर, आभास कुठे? जस्ट निघाला तो. म्हणजे आमचं बोलणं झालं आणि तो जस्ट. एक मिनिट, पण तुम्ही तर त्याला मेल करून कोऑर्डिनेट करणार होतात ना, मग इथे का भेटणं? म्हणजे हो, पण फोनवर तो बोलला ना मला की आपण भेटून डिस्कस करूया. त्यामुळे मी प्रश्नांची यादी त्याला पर्सनली दिली. मॅम, तुम्ही इथे काय करताय? मी ऍक्च्युली आपल्या डिझायनर बरोबर फायनल मीटिंग साठी आले होते. सगळं फायनलाइज झालंय. सो माझंही काम झालंय, तुमचंही झालंय. आय कॅन ड्रॉप यू. मॅम, मस्त थंडी पडली आहे. माझा तर विचार आहे की मी कॉफी पिऊन मगच जाणार. तुम्ही वा पुढे. नॉट अ बॅड आयडिया. आय मीन, मलाही आवडेल आता कॉफी प्यायला. शुड आय जॉईन यू? म्हणजे तुमची काही हरकत नाही आहे ना मी थांबले तर? नको. हरकत नाही, हरकत नाही. ऑफकोर्स, आय मीन, व्हाय नॉट.
पिऊया कॉफी आपण. ओ तुम्ही बसा, मी कॉफी आणतो प्लीज. ओके. थँक्यू. प्लीज मॅम. अमेझिंग. रात्रीच्या वेळेस आणि अशी थंडी पडल्यानंतर कॉफी पिण्याची मजाच काही वेगळी. इनफॅक्ट अशा वेळेस तलब लागली ना तर कॉफी प्यायल्याशिवाय राहत नाही. मला वाटतं की कॉल घ्यावं लागणार. इफ यू डोंट माइंड. हा बोल तुम्ही. अरे रिशा, अरे हायस कुठं तू? आता का घरी जाऊन कॉफी बनवून आणतो का? अरे मी विचित्र अडकलोय रे. इथे चहाच्या टपरीवर मला कामिनी मॅम भेटल्या. काय? हो रे. अरे म्हणून मी नीतू आणि पल्लवीचे कॉल अटेंड नाही करू शकलो. अरे तू हायस कुठं आधी ते सांग. अरे मी मॅम बरोबर कॉफी पितोय. अरे रिशा, साष्टांग नमस्कार भावा तुला. त्यांना प्लीज 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 सांग ना की मी ऑफिसच्या कामामध्ये अडकलोय. प्लीज. काय रे, काय झालं? अगं त्याला ऑफिसचं अर्जंट काम आलं म्हणून तो परस्पर निघून गेला. थोडा टेन्शन मध्ये वाट लागत तो. मान्य आहे, ऑफिसचं खूप टेन्शन आहे ना त्याला, म्हणून अशा बनवलेल्या, तेही स्वतः बनवलेल्या प्लॅन मधून गायब होणं कितपत योग्य आहे? अगं सांगितलं ना. प्रिय रिशा, आमच्या इथं असण्यानं तुला जो त्रास होतोय तो आमच्या लक्षात आलाय. आम्हाला तुला त्रास द्यायचा नाही बे. तू तुझ्या मनासारखं जग. मी आणि सुम्या कोल्हापूरला चाललो.